नमस्कार. प्राध्यापक बी जी मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करत आहे. मित्रांनो, आज सीमोल्लंघन दसऱ्याच्या मुहूर्तावर नारायणगडावरती मराठ्यांचा पहिला मेळावा मनोजदादा जरांगे पाटलांनी घेतला. नारायणगडावर घेतलेल्या या मेळाव्यानं गर्दीचे सगळे उच्चांक मोडले. मला असं वाटतंय भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरती एवढे कोट्यावधी मराठे एकत्र जमले होते, हा उच्चांक असावा. मनोजदादा जरांगे पाटलांनी ही सगळी गर्दी बघून ते सुद्धा भावनिक झाले. ते काय म्हणाले, तुम्ही जर इतक्या मोठ्या संख्येने माझ्या पाठीशी आहात असं मला आधी सुद्धा वाटत नव्हतं. इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने आहात. मी एक वेळ मरण पत्करेन पण तुमची मान खाली जाईल असं वागणार नाही. तुम्हाला आम्हाला संपवणाऱ्यांना गुलाल लागणार नाही, हा निर्णय नारायणगडावरला. मित्र, दसऱ्याच्या निमित्तानं आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मेळावे होतात. त्यातले प्रामुख्यानं बाळासाहेब ठाकरे घेत असलेला शिवाजी पार्कावरचा प्रमुख मेळावा, दसरा मेळावा, तो आज उद्धव ठाकरे घेत आहेत. दुसरा मुख्यमंत्री बीकेसी मैदानावरती आज मेळावा घेत आहेत. भगवानगडावरती पंकजा मुंडे घेत आहेत. नागपूरला RSS घेते. हा सगळा विचारांचा आदान प्रदान आहे किंवा कार्यकर्त्यांना, समाजाला एक प्रकारचं टॉनिक देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम, विचारांचं टॉनिक देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे दसरा मेळावे करतात. नारायणगडावरती आज झालेला मराठा समाजाचा पहिला मेळावा अतिविराट, महाभयंकर माणसांची हे होती. म्हणजे 500 एकर परिसर सोडून सुद्धा म्हणजे गर्दी, जिथपर्यंत नजर पोहोचेल तिथपर्यंत माणसं होती. खरं तर ही इतकी प्रचंड मोठी गर्दी बघून मनोजदादा सुद्धा भावनिक झाले. कारण इतकी प्रचंड मोठी गर्दी या भारतातच नव्हे तर आपण कुठेही पाहिलेली नाही. आणि ही एवढी मोठी गर्दी एकाच उद्देशानं आलेली आहे. एक तर नारायणगडावरती मनोजदादा जरांगेंचे विचार ऐकायसाठी गेले. त्या सगळ्यांचा उद्देश एक आहे, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या. मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास ठरलेला आहे. ज्यावेळेला ही गर्दी जमत होती त्यावेळेला गर्दीतून सातत्यानं असे आंदोलन होत होती. काय होत होतं, आला रे आला, मराठ्यांचा वाघ आला, या घोषणाने सगळा आसमंत दणाणून गेला होता. आपण एक मराठीत म्हण आहे बघा, धूर आणि जाळ एकदमच, तशी परिस्थिती होती. ही गर्दी बघून दादा या मेळाव्यासमोर नतमस्तक झाले आणि त्यांना सुद्धा प्रचंड मोठी ऊर्जा मिळाल्याचे या मेळाव्यातून दिसून येत होतं. मित्र, सगळ्यात महत्वाची गोष्ट दादानी या मेळाव्याच्या दरम्यान मांडली ती अशी की एक 2-3 दिवसामध्ये सत्ताधारी सरकारनं जवळपास 17 जातींचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी केंद्र शासनाला कळवलं. जे शासन म्हणतं मराठ्यांनी अमुक प्रक्रिया पूर्ण करा, तुम्ही मागासवर्गीय आयोगाकडे जा, त्यांचं हे करा, म्हणजे तुमचा डेटा सगळा गोळा करा, ते हे दादा या ठिकाणी प्रश्न विचारतात. मग या 17 जातींचा ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी तुम्ही कोणती प्रक्रिया अवलंबली आणि का अवलंबली नाही? तुम्ही मराठ्यांनी आतापर्यंत संयमानं, शांततेनं कोट्यावधी मराठे रस्त्यावरती आले. मी 14 महिने म्हणजे दादा 14 महिने आंदोलन करतायत, अगदी शांततेच्या मार्गाने करतायत. तुम्ही मराठ्यांना जाणीवपूर्वक बेदखल करताय का? तुम्ही मराठ्यांना जाणीवपूर्वक टार्गेट ठेवून काम करताय का? मराठ्यांना तुम्ही खुन्नस देताय का? काय करायचं ते करा, तुम्ही हजारो लाख जमा, नाहीतर कोट्यावधी, आम्हाला काही फरक पडत नाही, तुमचं काम करणार आहे, अशी तुमची भूमिका आहे का? म्हणून दादा खरं तर संतापले.
काय काय परिस्थिती होती? त्यांचं सगळं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होतं. त्यांनी नाव घेतलं नाही. आपल्या पूर्ण भाषणात त्यांनी कोणत्याही माणसाचं नाव घेतलं नाही. मराठा आरक्षण हा एक विषय आणि त्याच्या भोवतीनं सगळी मांडणी होती. यावेळेला बोलताना त्यांनी सांगितलं की केवळ मराठ्यावरतीच हे अन्याय करतात असं नाही, त्यांनी धनगर समाजावर अन्याय केलेला आहे, त्यांनी मुसलमान समाजावरती अन्याय केलेला आहे, त्यांनी वंजारी समाजावर अन्याय केलेला आहे, त्यांनी अनेक असे समाज आहेत की त्या सगळ्यांच्या वरती जाणीवपूर्वक हे सरकार अन्याय करत आहे. ह्या सगळ्यांना मी न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहे. खरं तर या 14 महिन्याच्या कालामध्ये तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 25 जानेवारी 24 या रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनामध्ये, मी विशेष अधिवेशनामध्ये किंवा येत्या एक 10-15 दिवसामध्ये आम्ही मराठ्यांचा प्रश्न सोडवू आणि त्यासाठीच एक अधिसूचना सुद्धा त्यांनी काढून आणली होती. ती अधिसूचना सर्वांच्या समक्ष मनोजदादा जरांगे यांच्याकडे दिली होती. त्यामुळे मराठा समाज खुश झाला होता. पण 4च दिवसात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनात काय आलं माहित नाही, त्यांनी ते द्यायचं नाकारलं. मराठ्यांचं कोणतंही काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. उलट ते म्हणतात की मराठ्यांचे हे देवेंद्र फडणवीस द्वेष करतात, टार्गेट करतात मराठ्याला. अतिशय आज भावनिक होऊन बोलत असताना त्याने असं सांगितलं, आजचा हा मेळावा ऐतिहासिक स्वरूपाचा असेल आणि हे लिहून ठेवलं जाईल की इतका प्रचंड मोठ्या संख्येने ही सगळी माणसं आरक्षणाच्या इच्छेनं आलेली आहेत. पण या शासनानं मराठा समाजावरती अन्याय केलेला आहे. आम्ही अन्याय आता सहन करणार नाही. अन्याय आता सहन करणार नाही. तुम्ही कितीही बेदखल करा, आम्ही आता तुम्हाला सत्ताभ्रष्ट केल्याशिवाय हा मराठा समाज थांबणार नाही असं दादांनी सांगितलं. जाता जाता तुम्ही सर्वांनी या नारायणगडावरून, या प्रतिपंढरी नारायणगडावरून तुम्ही आनंद घेऊन जा. तुमची दुःख, तुमच्या लेकरा बाळांची दुःख मला द्या, माझ्या खांद्यावर द्या, मी ती भोगायला तयार आहे. भावनिक दादा फार भावनिक झाले. या मेळाव्याच्या सुरुवातीला या गडाचे महंत श्री शिवाजी महाराज हे सुद्धा इतकं प्रचंड मोठी सभा किंवा इतकी प्रचंड मोठा हा मेळावा बघून ते सुद्धा भावनिक झाले. आशीर्वादपर दिलेल्या भाषणामध्ये ते म्हणाले, माझा या मराठा समाजाला, त्यांच्या कार्याला, मनोजदादांच्या कार्याला माझे शुभाशीर्वाद आहेत आणि इथं केलेला जो पण असेल, इथं केलेली जी मागणी असेल ही निश्चित तडीस जाते. मित्रो, मराठ्यांच्या या आरक्षणाच्या लढ्यातील हा एक आणखी प्रमुख टप्पा म्हणावा लागेल. 2च दिवसात निवडणुका जाहीर होतील, 2-4 दिवसात होतील. या पार्श्वभूमीवरती जर या सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाचं काम केलं नाही, त्यांना जर ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं नाही, तर त्यांना घरी घालवा. हा दिलेला जो संदेश आहे, हा संदेश मनामध्ये ठेवून इथं आलेला प्रत्येक बांधव, संपूर्ण राज्यातून जमा झालेला होता, इथं आलेला प्रत्येक मराठा बांधव हा हे निर्णय आणि हे प्रोत्साहन आणि अशा पद्धतीचा विचार घेऊन तिथून घरी गेलेला आहे. मला असं वाटतंय, मनोजदादा ज्या पद्धतीनं आज भावनिक झाले, म्हणजे तसंच मराठ्यांची मागणी आणि मनोजदादा हे दोघे तादात्म्य पावलेले आहेत. वेगळं असं काही नाही आहे. आणि भविष्यात हे सरकार जर मराठ्यांना, म्हणजे तुम्ही निवडणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी, निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जर दिला नाही, तर तुम्हाला सत्ताभ्रष्ट निश्चित करू, अशा पद्धतीचा इशाराच त्यांनी दिला. मित्रो, इथेच थांबतो. माझी ही पोस्ट आपल्याला कशी वाटली हे आवर्जून सांगा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.